तर बघा आम्ही आलोय रानात आणि ही रोटर सगळ्या रानात मारून झालेला आहे हत्ती घासाच्या. कसं रान निघालंय बघा. ओके. आणि ही दगड बघा, आम्ही दगड गोळा करतोय आता म्हणजे ह्या रानात ती अशी दगड निघाले ट्रॅक्टरनं. म्हणजे आधीच मुरमाचं रान आहे पण तरी पण बघा तिथं एवढी इचली ती बघा तिथं आणि इचली ती. आता ही इचून झाली ती कतर आता जाऊन आपल्याला काढायची वैरण. आता ही दगड एवढी इचली ती एवढी तिकडं बांधावर बकेटमध्ये भरून घेऊन टाकायची. आता ही भरणार बकेटमध्ये बघा अशी दगड निघाली हे का. तिथं एक ढिगा इथं एक आहे अजून त्या कोपऱ्यात वेचायचं आहे पण वैरण काढल्यानंतर. सकाळी आलो होतो बघा येचायला आम्ही दोघांनीच. ते म्हणलं तर मी जातो पुढं वज काढायला म्हणलं तर भैया पोरगा. मोठ्या ट्रॅक्टरनं आपण कसं रानाचं मशागत करतो तशी आमच्या छोट्या ट्रॅक्टरनं मशागत झाल्या बघा. केवढी जाड जाड हत्ती कसाची ठोंब होती तर सगळी ठोंब तुटून म्हणजे चक निघालंय कसं एकदम मस्त ना. आता ही वर निघलेली दगड म्हटलं एवढी गोळा करावी म्हणजे सरी सोडून हत्ती घासा लावायचं ह्याच्यामध्ये आपल्याला. आहे तर लई जाड काय उचलते ती एवढं घेताना पडायचं बारा. तो एक ढिगा आहे बघा, हो एक ढिगा आहे असं टाकणार आहे बघा. अजून ढीग उचलायचं. रानात ना आलो, बाकीची कामं उरकली, जेवलो, थोडा आराम केला, गोट्यातली कामं झाली आणि आता बघा हे तुरीचे शेंगा सोलत बसले मी आमटी करायला संध्याकाळच्या.